नमस्कार। श्री विजयदादा आवटे लिखित एक सुंदर बोधकथा दासीचे बोल। विराट गावचा राजा एक दिवस राजदरबारामध्ये कामकाज करीत असताना त्याचा महाल, त्याचं शयनगृह स्वच्छ करण्याचं काम एक वृद्ध दासी करत होती। तिने तो महाल, त्याचं शयनगृह अतिशय छान स्वच्छ केलं। अहो तिथे अत्तर शिंपडलं, फुलदाणीमध्ये फुलं ठेवली, उदबत्त्या लावल्या, सगळीकडे सुगंधित आनंदित वातावरण होतं। त्याच्या लाकडी पलंगावरती एक नव्हे तर 4 गाद्या टाकल्या। त्या छान वातावरणामध्ये त्या जीवाला वाटलं एक 2 मिनिट या गादीवरती पहुडावं आपण, आणि पाहता पाहता तिला तिथे गाढ झोपच लागली। सगळं कामकाज आटोपून राजा शयनगृहामध्ये आला। पाहतो तो काय, आपल्या गादीवरती एक वृद्ध दासी झोपलीये। ते बघून राजा चिडला, रागावून हाका मारल्या त्यांनी रक्षकांना आणि सांगितलं, या दासीला रात्रभर तुरुंगात डांबा आणि सकाळी दरबारात घेऊन या। झालंही तसंच। सकाळी दरबारामध्ये आलेल्या दासीला पाहताच राजा रागावून म्हणाला, अरे ही वृद्ध दासी माझ्या गादीवरती पहुडली होती, झोपली होती, हिला 101 चापकांचे फटके मारा। सगळा दरबार हळहळा लागला। अरे बिचारी, कसं सहन होईल हिला? पण इकडे मात्र ही दासी जोरजोरात हसायला लागली। तिचं हसणं बघून राजा आणिकच चिडला। तिला विचारायला लागला, काय झालं हसायला? चापक्यांचे फटके खायचेत ना तुला? तशी ती म्हणाली, मी काही बोलू का? बोल की। महाराज, रात्रभर मी झोपले नाही, माझा नातू झोपत नव्हता म्हणून। आणि महाराज, असं म्हटलं जातं, पेरलते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते। म्हणजे काय सांगते ना महाराज। अहो, तुमच्या या सुंदर अशा गाद्यांवरती मी 5च मिनिट झोपले तर मला 101 चापकांचे फटके। तुम्ही मात्र जन्मल्यापासून आतापर्यंत त्याच गाद्यांचा उपभोग घेत आहात। त्या दरबारामध्ये सगळे जीव समान आहेत। तुमच्या दरबारामध्ये नसले तरी त्या दरबारात तुम्हाला किती चापकांच्या फटक्यांची शिक्षा मिळेल महाराज? याचं उत्तर आहे। दासीचे बोल महाराजांच्या अंतःकरणापर्यंत गेले। तिला काय म्हणायचं हे त्यांना समजलं। त्यांनी लगेचच तिची क्षमा मागितली। चुकलं आमचं, कारण त्या गोष्टीतून मी सगळं काही शिकलोय, असं म्हणत सन्मानाने तिला तिच्या घरी पाठवलं। काय मग श्रोते हो, काय मतितार्थ आहे कथेचा? लक्षात आलाच असेल तुमच्या। नमस्कार।